सर तुम्ही समोर ओके ठीक आहे या सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ हा जे आयोजन भव्य दिव्य हे आयोजन आहे म्हटलं हा कशा प्रकारचं आयोजन आहे याचे काय वैशिष्ट्य आहे त्याबद्दल निश्चितच महाराष्ट्र राज्यात सर्वात प्रथम या बहिणीसोबत बहीण भावाचं नातं जपण्याचं काम 5 वर्ष आधी जय हिंद क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुरू झालं आणि सातत्यानं धामणगाव विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी जय हिंद क्रीडा प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून हा उपक्रम सर्व धर्म सामूहिक रक्षाबंधन म्हणजे धर्म जात पंथ कोणता असू द्या बहीण ही मोठी असो का लहान नेहमी काळजी घेते कोणाच्या या बहिणीच्या जीवनात थोडासा काय आनंद आणता येत असेल तिच्या चेहऱ्यात हास्य फुलवता येत असेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला त्या अनुषंगानेच आज तुम्ही आमला विश्वेश्वर या गावी आहात आणि मोठ्या संख्येने आमच्या बहिणी या कार्यक्रमासाठी हजर आहात। वंचित बहुजन आघाडीचे जे सुप्रीमो आहे ॲडव्होकेट प्रकाश भाऊ कशामुळे तुम्हाला ती प्रेरणा मिळालेली आहे आणि पुढचे काय आपले नियोजन राहणार? निश्चितच मी 2019ला याच विधानसभेतून आमदारकी लढली। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे शोषित वंचित समाजासाठी सातत्याने लढत आलेले आहे आणि माझ्यासारखे असंख्य तरुण ज्यांना महाराष्ट्र असं वाटतं की महाराष्ट्र बदलला पाहिजे या महाराष्ट्राचं ब्ल्यूप्रिंट त्यांच्याकडे जे आहे ते मला वाटते सत्ता तरी कोणत्या नेत्याकडे नाही त्या अनुषंगाने माझ्यासारखं असंख्य तरुण बाळासाहेबांवर विश्वास ठेवून या प्रेरणेनं येत्या काळात या वंचितची मोठ संपूर्ण महाराष्ट्रात बांधली। या मतदारसंघात बरेचसे विकास कामं रखडलेले आहे विद्यमान आमदारांनी कानाडोळा केलेला बरेचसे विकास कामं थांबलेले आहे आपण येथील जनतेला कशा प्रकारचे आश्वासन देऊ इच्छितो काय आपले पुढचे नियोजन राहणार? निश्चितच जी संधी सातत्यानं 20-25 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांना होती त्यांनी या मतदारसंघाचा भ्रमनिराश केला आहे जनतेचा भ्रमनिराश केलेला आहे आणि यावेळेस इथं परिवर्तन होणार नाही मोठ्या ताकदीनिशी जे शिक्षण क्षेत्र असेल आरोग्य क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्रात असेल त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात असेल जो मोठ्या प्रमाणात हा भक्कम व्हॅक्यूम या मतदारसंघात आहे तो पूर्णचं काम एका काळात आम्ही करणार। लाडकी बहीण योजनेला राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळतोय परंतु आपल्या पक्षातर्फे आणि आपण जे स्वतः 5 वर्षापासून जे राबवत आहात रक्षाबंधनचे जे आयोजन आहे कितपत ते उपयोगी ठरणार त्याबद्दल मी फार मला माझ्या बहिणीचं कौतुक वाटते की त्यांनी साथ दिली आणि ही कॉपी आज मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचली कारण यापर्यंत या आधी बहिणीला कोणी विचारत नव्हतं बापूले पावती दिली का कार्यक्रम त्यांचा होऊन जायचा पण खऱ्या अर्थानं सर्वांना महिला शक्तीची गरज आहे म्हणून सातत्याने प्रलोभन देणारी योजना आणताय निश्चितच चांगल्या गोष्टीचा स्वागत राहील पण कुठंतरी कायमस्वरूपी काम महिलांना पाहिजे आहे हाताला बारमाही काम असलं पाहिजे कारखाने असले पाहिजे त्यासोबतच हा तात्पुरती तुटपुंजी मदत न देता सोयाबीनला जर भाव दिला असता तो सर्वात जास्त महत्त्वाचा राहिला असता। बेरोजगारीचा ग्राफ वाढत आहे शेतकऱ्यांची बरेचशे समस्या आहेत जे मार्गी लागलेले नाही शेतकरी बंधू आहे बेरोजगार आहे महिलांना आपण काय एक आश्वासन देऊ इच्छितो? सातत्यानं सत्तेपासून पैसा या अवतीभोवती सत्ता राहिलेली आहे आणि भाजप काँग्रेस एकाच नाचे 2 बाजू आहेत त्यांनी तरुणांचा भ्रमनिराश केलेला आहे छोटे उद्योगधंदे उभारले नाहीत मोठ्या प्रमाणात ज्या व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे होत्या त्या केलेल्या नाहीत असंख्य तरुण विदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत जेवढी आपली व्यक्ती केलेली नाही म्हणून कुठेतरी नाकारतं सरकार खाली खेचणं गरजेचं आहे। सतत आपले कार्यक्रम सुरू आहे कार्यक्रमात आपण सपाटा लावलेला आहे बरेचसे आपले सामाजिक उपक्रम पण सुरू आहे तर इथे जे मतदार बंधू आहे महिलांना भगिनी त्यांना आपला काय एक संदेश आहे? निश्चितच या मतदारसंघात मग शंकरपट असेल कबड्डी असेल मोठे मोठे मेळावे असतील याच्या मागचा उद्देश हाच आहे हा जो त्यांच्यातला जे प्रश्न आहेत ते मार्गी लागले पाहिजे ते पुढे आले पाहिजे त्या अनुषंगाने आमचे मेळावे प्रेक्षकांना हे होते डॉक्टर निलेश विश्वकर्मा आपण धामणगाव रेल्वे स्टेशन जे आहे मतदारसंघातून आपण वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण उमेदवार आहात आपण आपला वेळ आमच्या चॅनलमध्ये दिलं सर त्याबद्दल आपल्या सर्व चॅनलच्या श्रोत्यांना माझा खूप खूप नमस्कार आणि सर्वांचं प्रेम मला मिळावं आणि या महाराष्ट्रात एक नवी ऊर्जा घेऊन आमचा पक्ष सत्ता स्थापन करावं हीच अपेक्षा। धन्यवाद। हॅलो हॅलो